यारो कोल्हापूर आर्मी भरती 2025 निघाली आणि यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि कोणकोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते मी तुम्हाला सांगून देतो. यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकते, सातारा जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकता, सांगली जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकता, रत्नागिरी जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकता, सिंधुदुर्ग जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकता, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवाचे विद्यार्थी यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. फॉर्म भरणे तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 आहे. तर ह्या जिल्ह्यांचेच मुलं यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. तर यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर जी-डीचं पहिलं पद आहे. तर जी-डीमध्ये कायच्यात आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर जी-डीमध्ये शिक्षण 10वी पास लागते आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरता येते. तर मी तुम्हाला एकच सांगणार आहे की जी-डीमध्ये तुम्ही फॉर्म भरा, कारण की सर्वात जास्त मुलं जे सिलेक्शन होते जी-डीमध्ये होते, कारण की जी-डीच्या सर्वात जास्त जागा राहते आणि सर्वात जास्त मुलं पेपरमध्ये पास करते जी-डीचे. सर्वात जास्त ग्राउंडमध्ये रनिंगमध्ये पास करते जी-डीचे मुलं. 50-50 70-70 मुलं घेते जी-डीचे रनिंगच्या वेळेस 100 पैकी, ठीक आहे. आणि सर्वात जास्त मेडिकलमध्ये सुद्धा पोरं पास करते जी-डीचे आणि सर्वात जास्त सिलेक्शनसुद्धा मुलांचं होते जी-डीमध्ये. तर त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जी-डीमध्ये तुम्ही फॉर्म भरा, कारण की जास्त चान्स आहे जी-डी पदामध्ये सिलेक्शन व्हायचे. दुसरं जे पद आहे हे टेक्निकलचं पद आहे. तर यामध्ये 10वी-12वी आपलं सायन्स पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये आपलं सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्रजी ह्या विषयामध्ये 50% मार्क असले पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये 40% आपले या ठिकाणी असले पाहिजे. तेव्हा आपल्याला टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते 17.5 ते 21 वर्षापर्यंत. त्यानंतरचं जे पद आहे तर ते आहे क्लर्कचं पद आहे. तर क्लर्कमध्ये 10वी-12वी सायन्स पाहिजे आणि क्लर्कमध्ये काय आहे की आपलं जे आहे प्रत्येक विषयामध्ये 50% असले पाहिजे. 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे 10वीच्या बेसवर, हे 10वीच्या बेसवर आहे आणि 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरता येते. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे 8वी पासवर आहे. तर यामध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू उंचीचं जर पाहिलं तर यामध्ये जी-डीसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर टेक्निकलमध्ये उंची 167 सेंटीमीटर लागते. एस-टी कॅटेगरीची असेल तर कमी लागते, ठीक आहे. एस-टी कॅटेगरीला 166 सेंटीमीटर लागते. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी जी-डीला 168 सेंटीमीटर, एस-टी कॅटेगरीची असेल तर 166 सेंटीमीटर. 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. टेक्निकलचा पद आहे तर टेक्निकलमध्ये 167 सेंटीमीटर उंची लागते आणि एस-टी कॅटेगरीच्या मुलांना 165. त्याचबरोबर आपले या ठिकाणी बोनस मार्कसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर पहा, तुम्ही जर स्पोर्टमॅन असाल तर 20 मार्क बोनस तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर NCC ए सर्टिफिकेट असेल तर 5 मार्क भेटणार आहे. NCC बी सर्टिफिकेट असेल तर 10 मार्क भेटणार आहे. NCC सी सर्टिफिकेट असेल तर 15 मार्क तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी थोडं खाली येणार आहे. तर खाली या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचा पगारचा जर विचार केला, पहिल्या वर्षी जो पगार तुम्हाला भेटणार आहे तर 30,000 पगार भेटणार आहे. हातामध्ये 21,000 रुपये भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी पगार तुम्हाला 33,000 महिन्याला भेटणार आहे आणि 23,100 हे तुमच्या हाती येणार आहे आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तुम्हाला पगार 36,500 रुपये भेटणार आहे आणि हातामध्ये 25,550 भेटणार आहे आणि तुमचे या ठिकाणी 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर चौथ्या वर्षी पगार तुम्हाला 40,000 भेटणार आहे महिन्याला आणि हातामध्ये 28,000 रुपये महिना भेटणार आहे आणि 12,000 रुपये तुमचे कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आहे, ठीक आहे. आणि तुमचे कार्पस फंडमध्ये जवळपास या ठिकाणी 10 लाख या ठिकाणी तुमचे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एवढा पगार या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये भेटणार आहे यारो कोल्हापूरमध्ये. त्यानंतर आपण यामध्ये पाहिलं दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि यामध्ये पेपरसुद्धा आहे. सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, अग्निवीर आर्मी रॅली भरती यारो कोल्हापूरमध्ये पेपर असणार आहे. तर जी-डीचा जो पेपर आहे जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न. तर अशा प्रकारे 50 मार्काचा पेपर असणार आहे. पहा, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न. अशा प्रकारे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि 60 मिनिटात आपल्याला पेपरसाठी टाईम भेटणार आहे. आणि पेपर झाल्यावर आपलं यामध्ये असणार आहे ग्राउंड असणार आहे. तर यामध्ये 1600 मीटर रनिंगसाठी टाईम जर पाहिला आपण 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जर तुम्ही आले तर 60 मार्क तुम्हाला भेटणार आहे. ॲक्सिलेंटमध्ये घेतला जाणार आहे. 10 पुलअप्स काढल्यास 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे. आणि तुमचा जर रनिंगचा जो टाईम आहे 1600 मीटर रनिंगचा 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आले तर 48 मार्क भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये घेतले जाणार आहे. आणि तुम्ही 9 पुलअप्स काढल्यास 33 मार्क, 8 पुलअप्स काढल्यास 27 मार्क, 7 पुलअप्स काढल्यास 21 मार्क, 6 पुलअप्स काढल्यास 16 मार्क. अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती.